राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरीजी सध्या आपल्यासोबत आहेत। अमोल मिटकरीजी, टीव्ही मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आलात, तुमचं खूप खूप स्वागत। सुरुवातीला मी राजकीय प्रश्नांकडे वळत नाही, मी जरा हलके फुलके प्रश्न तुम्हाला विचारतो। अमोल मिटकरी आम्हाला अनेकदा भजनामध्ये दंग झालेले दिसतात। गणेशाची आराधना अमोल मिटकरी कशी करतात? भजनानेच करतो। गावाकडे आमच्या 7-8 दिवसाचे गणपती असतात माझ्याकडे 40 वर्षापासून। भजनापूजनाने करतो। भजनात वेगवेगळे भजनाचे प्रकार आहेत। वारकरी संप्रदाय, ढोलाचं भजन अशा पद्धतीने करतो। एखादं भजन किंवा श्लोक आमच्यासाठी? हां, आता आजच्या राजकीय परिस्थितीवर जुन्या काळातलं एक गणपतीचं भजन आहे जे मला आठवतं की जर आराधना करायची असेल, मागायचं असेल तर तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता। तुमच्या TV9च्या बाप्पाला जरा लवकरात लवकर महाराष्ट्राला चांगले दिवस येऊ दे आणि महाराष्ट्रात एक काय म्हणतात बळीराजा सुखी होऊ दे असं साकडं मी तुमच्या बाप्पाकडे घातलं। आता एक राजकीय प्रश्न, सध्या प्रश्न तो चांगलाच गाजतोय, चर्चेत आहे। तुमचं सख्खे असलेले तुमचे मित्र गोपीचंद पडळकर यांनी तुमचे नेते अजित पवार यांच्या संदर्भात एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यानंतर मोठा वादही निर्माण झाला की लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू। गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि काय टीका, काय उत्तर देणार तुम्ही आता? खरं तर हा प्रश्न म्हणजे आता या पवित्र वातावरणात गोपीचं नाव घ्यावं असं मला काही वाटत नाही। शेवटी तो राजकीय शत्रू आहे का तर नक्कीच आहे। माणूस म्हणून आम्ही शत्रुत्व विसरणारी माणसं आहोत, पण ज्या पद्धतीनं अजितदादांवर तो व्यक्ती बोलला त्याचं समर्थन होऊ शकत नाही। त्याच्यामुळे अशा वाह्यात व्यक्तींना बाप्पा सद्बुद्धी देव, आणि जर बाप्पा खरंच सद्बुद्धी देत असेल आणि यावर्षी बाप्पाला सुरुवात करायची असेल तर गोप्यापासून त्याची सुरुवात व्हावी असं सुद्धा माझं बाप्पाकडे प्रार्थना आहे। आता अजून एक प्रश्न आहे की सध्या गणेशोत्सवामध्ये अनेक देखावे साकारले जात आहेत। एक महत्त्वाचा देखावा असा आहे की अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं अशी इच्छा त्या भक्ताकडून व्यक्त करण्यात आली आहे। तर त्या देखाव्याकडे आणि तुमचे नेते अर्थात अजित पवार हे देखील मुख्यमंत्री व्हावेत अशी तुमचीही इच्छा असणारच। हा देखावा आणि तुमच्या मनातील इच्छा, मग मी गाणंच ते म्हटलं ना, तुझं मागतो मी आता, हे गाणंच ते म्हटलंय। कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची ही इच्छा आहे की अजितदादांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे महाराष्ट्राचं। पण त्याकरता संविधानिक प्रक्रियेला सामोरं जावं लागेल। 2024च्या निवडणुका आहेत, आता ते आम्ही सर्व एकत्र लढतोय का वेगळा लढतोय तो येणारा काळ ठरवेल। त्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजितदादांनी त्यापदी विराजमान व्हावं असा एक देखावा पुण्यातल्या एका कार्यकर्त्याने साकारला आणि ते स्वप्न आहे आणि बाप्पांनी ते लवकर आमचं पूर्ण करावं। मिटकरीजी, सध्या वातावरण बघतोय आपण की मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजतोय, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। काल धनगर समाज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरला होता। सध्या तुम्ही सरकारमध्ये आहात, सत्तेत सहभागी झालेले आहात, सरकार विरोधात जनभावना निर्माण होते असं तुम्हाला वाटतंय? नाही, सरकार विरोधात वास्तविक पाहता विरोधी पक्षातली लोक जनभावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टात टिकला पाहिजे यासाठी सरकारकडून प्रयत्न झालेले आहेत। स्वतः अजितदादा मराठा समाजातून आहेत, ते सुद्धा नेतृत्व करतात आणि मनोज जरांगे पाटलांचं जो उपोषण झालं त्या उपोषणानंतर सरकारने पण शब्द दिला। त्यामुळं एकनाथराव शिंदे साहेब आणि महाराष्ट्र सरकार याबद्दल, म्हणजे मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न, आज दुपारी सह्याद्रीवर त्या संदर्भात बैठक पण आहे। पण हे प्रश्न महत्त्वाचे आहेत कारण दोन्ही समाजामध्ये एक स्तर असा आहे, एक वर्ग असा आहे की जो आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेला आहे। हे कोर्टात सिद्ध करावं लागेल, त्याच्यानंतर या आरक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील। हा मुद्दा केवळ भावनिकतेचा मुद्दा होऊ नये तर प्रॅक्टिकल मुद्दा व्हावा आणि मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, ज्या ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे ते संविधानाच्या कक्षेत राहून ते आरक्षण पूर्ण व्हावं आणि त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। विशेषतः अजितदादा त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत। मिटकरीजी, एक महत्त्वाचा मुद्दा आजच तो समोर आलेला आहे की सध्या भाजपच्या गोटातून ही माहिती मिळते की मिशन 45+ त्यामध्ये त्यांनी आमदारांना असे आदेश दिलेले आहेत, भाजप आमदारांना, की तुम्ही आता विस्तार विसरा आणि लोकसभेच्या कामाला लागा। मिशन 45+ होण्यासाठी तुम्ही त्या आमदारांना, म्हणजे भाजपकडून त्यांच्या आमदारांना विशेष जबाबदारी देखील देण्यात आली। मग या मिशन 45मध्ये अजितदादा किंवा शिंदे गट कुठे आहे? अजित पवार जो सत्तेत सहभागी झालेले आहेत, अजित पवार गट, तो नेमका कुठे असणार? शेवटी लोकसभेचा हा जो प्रश्न आहे हा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सोडवला पाहिजे। 16 जागा तिघांनी लढाव्यात असा आमचा पण प्रयत्न आहे, त्यांनी पण सोडायला पाहिजे। पण आता जर तसे आदेश त्यांच्या प्रदेशाध्यक्षाकडून आले असतील का 45+ लोकसभा, तर नेमकं यातलं खरं म्हणजे त्यामागचा उद्देश काय हे माझ्यापर्यंत अद्याप ती माहिती नाही। ती माहिती घेऊन सांगितलेलं योग्य राहील।
आणि शेवटचा माझा प्रश्न आहे, सध्या राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश भाग हा दुष्काळसदृश स्थितीमध्ये आहे. अशा वेळी सरकारकडे आणि विशेषतः गणरायाकडे तुम्ही काय मागणं करता? आम्ही सुरुवातपासून आमचं हेच म्हणणं आहे की जर या जगाचा पोशिंदा जो बळीराजा म्हणतो आपण, तो जर सुखी असेल तर इथून सर्व लोक, म्हणजे अगदी तुम्ही असाल, आपण असो, सगळे सुखी राहू शकतो. सिंचनात अनेक प्रश्न निर्माण झाले. अनेक ठिकाणी, अनेक तालुक्यात पाऊस नाही. आज काही ठिकाणी पाऊस आहे. निसर्गाचं संतुलन ढासळलेलं आहे. त्याच्यामुळे बाप्पाकडे साकडं हेच आहे. आणि सरकारची पण जबाबदारी आहे की जे कोणी सरकार असतं त्यांनी रयतेची काळजी घ्यायची असते. आता काही दिवसांपूर्वी घटना अशी आहे की आनंदाचा शिदा जो गणेशोत्सवात पोहोचणार होता तोच सरकारकडून पोचायला डिले झाला, म्हणून आंदोलनं पण झाली. तर असं होता कामा नये. सरकारने सुद्धा एक पालक म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे. पण महाराष्ट्रातला शेतकरी सुजलाम सुफलाम हो, त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. आज कांद्याचा लिलाव बंद आहे येवल्याला, त्या भागामध्ये, नाशिक भागामध्ये. अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊ नका. टोमॅटोचे भाव घसरलेत. या सरकारकडून अपेक्षा आहे, जर या सरकारने अपेक्षा पूर्ण केल्या तर शेतकरी भविष्यात आशीर्वाद देईल. अन्यथा शेतकऱ्याचा उद्रेक झाला तर सरकारला पण अडचणी निर्माण भविष्यात होतील. त्यामुळं सरकारने शेतकऱ्यांकडे समाधानकारकरित्या त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. नक्कीच. मात्र मिटकरीजी, जर आपण पाहिलं की सध्या मी मराठवाड्यातून येतो, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. सत्य परिस्थिती जर जमिनीवर आपण पाहिली, सोयाबीन वाळतंय. उद्या रब्बी पिकांचा ते उत्पन्न निघेल की नाही अशी भीती आहे. सरकारला शेतकऱ्यांना सरकारकडून किंवा बँकांकडून अद्यापही शेती कर्ज मिळायला अडचणी येत आहेत. एकाने तर मराठवाड्यामध्ये उस्मानाबादमध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेत किंवा विष प्राशन करून घेण्याचा प्रयत्न केला, आत्महत्येचा प्रयत्न केला. रोष निर्माण होते जनतेमध्ये. सरकार काय करत आहे? नाही, मी तेच म्हणतो की कुठल्याही सरकारच्या काळात शेतकऱ्याची आत्महत्या असते. मराठवाड्याचा जसा प्रश्न आहे सोयाबीनच्या संदर्भात, तसा विदर्भाचा पण प्रश्न आहे. सोयाबीनचा फुलोर आला, पाऊस नाही, आणि फुलोर जळाला. कपाशीचं पण उत्पन्न आता घटलं. मागच्या वर्षीची कपाशी अजूनही घरात पडलेली आहे, म्हणजे कापूस पडलेला आहे. शेवटी ह्या कापसाची निर्यात करणे, नवीन कापसाला भाव देणे, सोयाबीन जे घटलेलं आहे त्यावर सरकारची एक जबाबदारी आहेच. आता 1 रुपयात पीक विमा ही योजना सरकारची चांगली होती, पण ती प्रत्येक ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली आहे का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे फक्त पॅकेज घोषित करून जाहीर होणार नाही. बोगस बियाणं जे असेल, जिथे साठेबाजी झाली, जिथे काळा बाजार झाला, महाबीजच्या महामंडळातले अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आमच्यापर्यंत आल्या. ह्या सगळ्याचं निराकरणाला कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे साहेब याच्यावर लक्ष देत आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पण मराठवाडा आणि विदर्भ इकडे जे आत्महत्येचं प्रमाण वाढतं, जी धाराशिवची तुम्ही घटना सांगितली, अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. त्या घडू नये यासाठी सरकारनं अद्याप तरी यश आलं नाही. योगायोगाने केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या समजा आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये, याचं लक्ष आहे. पण म्हणजे सरकार आहे, पण जेवढा समृद्धी महामार्गावर खर्च होतो, जेवढा G20वर खर्च झाला, आमचं म्हणणं आहे की शेतकरी तेवढंही मागत नाही, पण त्याला त्याच्या हक्काच्या कष्टाला दाम जरी दिला तरी त्याच्यावर आत्महत्येची पाळी येणार नाही. तेवढंच सरकारनं करावं. बाकी लोकांना तुमच्या झगमगाटासोबत काही घेणं देणं नसतं. लोकांना पाहिजे की त्यांनी कमावलेल्या कष्टाला मायबाप सरकारने योग्य भाव द्यावा. एक राजकीय प्रश्न आहे. मिशन 45+ आता जो मी तुम्हाला प्रश्न विचारला त्यावर विजय वडेट्टीवार असं म्हणतात की त्यांच्या जर मनात आलं, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात आलं, तर ते 52ही जागा, 8 जागा आहेत 48, पण त्यांच्या मनात आलं तर ते 52ही जागा लढवतील. विजय वडेट्टीवार म्हणजे 4 कुठल्या ते मला समजलं नाही त्यांचं काय म्हणणं आहे. तर असं आहे की विरोधी पक्षनेते असताना आता नवीन विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब आहेत. त्या विरोधी पक्षनेत्यांना तसं बोलावं लागतंच. आता 48च्या 52 नेमक्या कोणत्या झाल्या हे वडेट्टीवार साहेब मला वाटतं याच्यापेक्षा जास्त उचित उत्तर देऊ शकतील. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आजचा. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्याची जाहिरात नॅशनल लेवलपर्यंत म्हणजे राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये झळकली. त्यावर जोरदार टीका देखील केली जाते. एकीकडे सरकारचं काम जमिनीवर दिसत नाहीये, तसं लोकांचा आक्रोश आहे. मग ही जाहिरातबाजी कशासाठी, असा विरोधकांचा सवाल आहे. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की जाहिरातबाजीला लोकांचा विरोध नाही. जाहिरातबाजी करा, पण निदान तळागाळातल्या लोकांपासून वरपर्यंत जो आरोग्याचा प्रश्न आहे हा पण मोठा आहेच ना. अनेक ठिकाणी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या ठिकाणी एक्सरेच्या मशिनी बंद आहेत. अनेक ठिकाणी आकृतिबंध पूर्ण झाला नाही म्हणून स्टाफ नाही भरलेला. याकडे सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. आणि जाहिरातीपेक्षा मला असं वाटते काम जर झालं तर जाहिरात देण्याचे काम नाही. विरोधकांना आयतं खोलीत सरकारने पण देऊ नये. काम करावं आणि जनतेच्या मनात प्रामाणिकपणे आपल्या भावना रुजतील, जनतेची सेवा होईल असं काम आरोग्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी पण केलं पाहिजे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद अमोल मिटकरी जी आपण आलात आणि TV9 मराठीच्या बाप्पाला आपण शेतकऱ्यांसंदर्भात, राज्यातील जनतेसंदर्भात साकडं घातलं. खूप खूप धन्यवाद, आभार. थँक्यू सो मच.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.